ठाकरेंच्या गाडीवर हल्ला होणार हे गृहमंत्र्यांना माहीत नव्हतं का? हल्ल्याची सखोल चौकशी व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी। ठाकरे गटानं सुरुवात केल्यानं मनसैनिकांकडून प्रत्युत्तर। राज ठाकरेंसोबत घडलं नसतं तर अशी प्रतिक्रिया आली नसती। उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या गाडीवरील हल्ल्यानंतर कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक। ठाकरे गटाकडून कोल्हापुरातील मनसेच्या शाखा फलकांची तोडफोड। चारशे पार घोषणा करणाऱ्या सरकारला 300चा आकडाही गाठता आला नाही। सर्व मतदारांनी दाखवलं की सरकार बदलू शकतं, शरद पवारांची टीका। सोलापुरातील कुर्डुवाडीत शरद पवारांचं स्वागत। मराठा आरक्षणाला पाठिंबा। स्वागतावेळी तरुणांना भूमिका विचारल्यानंतर पवारांचं उत्तर। 17 तारखेला 3 वर्षाच्या ITRच्या कॉपी घेऊन येते। अजित पवारांनी त्यांचे डिटेल्स आणावे। सूरज चव्हाणांच्या आव्हानानंतर अंजली दमानी यांचं अजित पवारांना चर्चेचं खुलं आव्हान। अंजली दमानी यांना उत्तर देण्यापेक्षा अजित पवारांना अनेक कामं। दमानी यांच्या आव्हानानंतर प्रफुल्ल पटेल यांचं प्रत्युत्तर। सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांचा अदानी ऑफशोर संस्थेत हिस्सा म्हणून अदानी मनी सिपनिंग घोटाळ्यात कारवाई नाही। हिंडनबर्गच्या अहवालात माहिती। दरम्यान माधवी बुच यांनी आरोप फेटाळले। तर एवढं समोर येऊनही सरकार गप्प बसत असेल तर सरकार भ्रष्ट आहे। हिंडनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर संजय राऊतांची टीका। मी बाळासाहेबांचा निष्ठावान कार्यकर्ता, मी सुपाऱ्या घेत नाही। कधी काळी राज ठाकरे पवारांच्या घराचे उंबरठे झिजवायचे। राज ठाकरेंच्या करवली टीकेवर संजय राऊतांचं उत्तर। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं माझं स्पष्ट मत। मुख्यमंत्र्यांनी मराठा OBC मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक घ्यावी, अजित पवारांची प्रतिक्रिया। विधानसभेला महाविकास आघाडी 180चा आकडा पार करणार। महायुतीच्या 100 पेक्षा कमी जागा येतील, नाना पटोलेंचा दावा। तर पटोले 288 जागांचाही दावा करू शकतात, शिरसाटांचा टोला। बिहार आणि आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रालाही झुकतं माप मिळावं। केंद्राच्या विचारांचं सरकार राज्यात आलं पाहिजे म्हणजे निधी आणता येईल, अजित पवारांचं विधान। बऱ्याच लोकांना आता तीर्थयात्रेला पाठवण्याची गरज। विखे पाटलांचं नाव न घेता बाळासाहेब थोरातांवर निशाणा। राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही पण दुसऱ्यांना आहे। AC मध्ये बसणाऱ्यांना आरक्षणाची किंमत काय कळणार? जरांगेंची राज ठाकरेंवर टीका। दाढी राखणं म्हणजे मर्दाचं लक्षण। फडणवीसांचं ऐकून नारायण राणेंनी मराठ्यांच्या अंगावर येऊ नये। नारायण राणेंच्या टीकेला मनोज जरांगेंचं उत्तर। शिवरायांच्या स्वराज्यातील 11 आणि तमिळनाडूतील एका किल्ल्याला जागतिक वारसा दर्जा देण्याबाबत हालचालींना वेग। युनेस्कोचं पथक सप्टेंबरमध्ये भारतात दाखल होणार। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड आणि CSMT ते चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक असणार। रायगड, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदियासह गडचिरोलीला पावसाचा येलो अलर्ट। तळ कोकणातील काही भागात पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र।